हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. युनिव्हर्सल जवळ आमच्याकडून हीच प्रार्थना आहे की जे माझे कुंभ राशीचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य कायमचं नांदू द्या. माय ट्रेडिंग मध्ये आणि माय हिलिंग सेंटर मध्ये माझे कुंभ राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण 2025 हे येणारं वर्ष कुंभ राशीच्या व्ह्युअर्ससाठी काय घेऊन आलेलं आहे, काय काळजी घ्यायची आहे हे पाहणार आहोत. तर आपण याच्यामध्ये एज्युकेशन वाईज पाहणार आहोत. शैक्षणिक लाईफ माझे जे स्टुडंट आहेत तर त्याच्यासाठी कसं असणार आहे, आरोग्य माझे कुंभ राशीच्या व्ह्युअरसाठी कशा पद्धतीचं असणार आहे, त्यांचा फायनान्स कोणत्या पद्धतीचा असणार आहे आणि आरोग्य, फायनान्स, वैवाहिक जीवन यांच्यामध्ये काय आहे, बिझनेस, जॉब याच्यामध्ये मग माझ्या कुंभ राशीच्या व्ह्युअरसाठी 2025 काय घेऊन आलेला आहे ते पाहणार आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि तुम्ही ज्याप्रमाणे कनेक्ट होचाल त्याप्रमाणे मला एनर्जी काढण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीनं मला मार्गदर्शन पण मिळत राहील आणि मला ती एनर्जी युनिव्हर्सल कडून पास होत राहील. थँक्यू व्हेरी मच. तर माझे कुंभ राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी आपण कार्ड शफलिंग करून याच्यातले काही ठराविक कार्ड आपण काढून घेणार आहोत. प्लीज कनेक्ट व्हा. ओके, पहिलेच कार्ड जे आपल्याला निघून आलेलं आहे, फोर ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली आहे. त्याच्या पुढची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे, क्वीन ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. पुढची एनर्जी आपल्याकडे आलेली आहे, सिक्स ऑफ पेंटिकल्स निघून आलेली आहे. त्याची पुढची वाव किंग ऑफ पेंटिकल्स निघून आलेला आहे. खूप सुंदर. पुढची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे, नाईट ऑफ सॉर्ड्सची एनर्जी निघून आलेली आहे. द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. टेन ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेली आहे. क्वीन ऑफ सोर्ड्सची एनर्जी निघून आलेली आहे. एट ऑफ सोर्ड्सची एनर्जी निघून आलेली आहे. आणि लास्टची एनर्जी आपण पाहणार आहोत की टू ऑफ सोर्डची एनर्जी निघून आलेली आहे. हायर एनर्जी आपल्याकडे खूप सारे निघून आलेले आहेत आणि नाईन ऑफ पेंटिकल बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे. तर इथे आपल्याला सॉर्डची एनर्जी खूप साऱ्या निघून आलेले आहेत, जे की फायरिंग करत राहण्याच कुठे ना कुठेतरी यावर्षी आपल्याकडून काम होत राहणार आहे. शिवाय आपली एनर्जी जी आहे कामाची अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने आपण वर्क करत राहणार आहे. शिवाय आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्यही आपलं खूप चांगल्या पद्धतीनं इथं निघून आलेलं आहे. तर पहिली आपली एनर्जी जी आहे ते फायनान्स आपल्या या वर्षीचा कसा आहे ते आपण पाहणार आहोत. फायनान्ससाठी आपल्याला डायरेक्ट किंग ऑफ पेंटिकल आलेला आहे, सिक्स ऑफ पेंटिकल्स निघून आलेला आहे. किंग ऑफ पेंटिकल याचा अर्थ असा राहतोय की आपल्या जीवनामध्ये अबंडन्सची एनर्जी 2025 या वर्षाची खूप साऱ्या पद्धतीने दिसून यायला आले. कुठून ना कुठून तर आपले आर्थिक सोर्सेस जे आहेत असे उपलब्ध होत राहतील आणि तुमच्याकडे मनी फ्लो अशा पद्धतीने अट्रॅक्ट होत राहील. फक्त आपण ज्याप्रमाणे मॅनिफेस्टेशन करत आहात मनीसाठी, तो पॉझिटिव्ह वेने जर आपला मॅनिफेस्टेशन असेल तर ही एनर्जी जी आहे खूप छान पद्धतीनं यावर्षी वर्क करणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे किंग ऑफ पेंटिकल ही पण सांगायला आलेलं आहे, जी पण लोक एक प्रसिद्धी त्यांना मिळणार आहे, प्रसिद्धी वलय पण आपल्याला इथे दिसत आहे. लोक आपल्याकडे सल्ला घ्यायला येणार आहेत, आपला ऍडवाइस घ्यायला येणार आहेत आणि जो पण आपण त्यांना सल्ला देणार आहे तो त्यांच्या जीवनासाठी अतिशय योग्य अशा पद्धतीनं आपण त्यांना गाईडलाईन करणार आहात. त्याशिवाय आपल्याला नेम आणि फेम यावर्षी खूप साऱ्या पद्धतीने मिळणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये पण आपण काम करत आहात तिथे एक आपली आर्थिक उन्नती दिसत तर आहेच, शिवाय सामाजिक उन्नती पण इथे आपल्याला दिसत आहे. लोक आपला रिस्पेक्ट खूप करत राहणार आहेत. लोक आपल्याकडे अशा पद्धतीनं आकर्षित होत राहणार आहेत. तुमचं जे काम आहे, लोकांच्या प्रती जो तुमचा आदर आहे, लोकांच्या प्रती जो तुमचा रिस्पेक्ट आहे आणि लोकांसाठी तुम्ही जे स्वतःला एक वाहून घेतलेलं आहे, तर त्या कार्याची पोचपावती जी आहे ती आपल्याला 2025 या वर्षी माझ्या कुंभ राशीच्या व्ह्युअर्ससाठी मिळणार आहे. कारण इथं सिक्स ऑफ पेंटिकल पण ही एनर्जी सांगत आहे की जिथे पण कुणी अडलेला आहे त्या लोकांना मदत करण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे, यासाठी तुमची जी स्वतःची आयडेंटिटी तुम्ही समाजामध्ये जी निर्माण केलेली आहे याच्यातून सुद्धा एक तुम्हाला खूप सारा सन्मान इथं मिळण्याची शक्यता यावर्षी दिसत आहे. ऍक्च्युली तुम्ही हे काम जे आहे
वर्षानुवर्ष करतच आहात, पण त्याची पोचपावती जी आहे आपल्याला 2025 या वर्षी मिळणार आहे. एकंदरीत बघता आपली आर्थिक एनर्जी जी आहे 2025 ची खूप छान पद्धतीने इथे निघून आलेली आहे. खूप पॉझिटिव्ह पद्धतीने आपण निघून आलेले आहे. इव्हन दो आपण जर कुठे इन्व्हेस्टमेंट करणार असाल, मनी इन्व्हेस्टमेंट करणार असेल, तर इथूनही आपल्याला एक ते तोट्याच्या पेक्षा फायद्याचंच गणित इथं जास्त दिसत आहे. फक्त आपण विचार करून आणि त्याचं परीक्षण करून त्याचं स्टडी करूनच आपल्याला जर पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर करायचं आहे. शिवाय आपल्याला इथे लँडेड प्रॉपर्टी शिवाय स्वतःला घर खरेदी करायचं असेल तर घराची पण एनर्जी आपल्याला दिसायला आलेला आहे. शिवाय आपल्याला काही ज्वेलरी घ्यायची असेल, काही आपल्याला गोल्ड खरेदी करायचं असेल तर ती पण आपल्याला एनर्जी दिसत आहे. आपल्याला एक नवीन बिझनेसचा जो प्रस्ताव येणार आहे त्या बिझनेससाठी जे आहे त्यासाठी पण आपल्याला जो एक पैशाची फंडिंगची जी गरज असते ती इथं आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहे. शिवाय ज्या लोकांना एक बँक लोनचं प्रपोजल चाललेलं आहे आणि त्यासाठी ते बँकेच्या मध्ये जे काही आपल्या अडचणी आलेल्या होत्या किंवा टेक्निकल काही अशा गोष्टीमुळं आपलं लोन जर प्रलंबित असेल आणि ते अजून जर मंजूर झालं नसेल तर यावर्षी ते पण काम आपलं होण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या लोकांना बँकेचं लोन किंवा ज्यांच्याकडून आपण हँड लोन घेतलेलं आहे मदतीच्या स्वरूपामध्ये त्यांना रिटर्न करण्याची पण आपल्याला इथं पूर्णपणे एनर्जी दिसून येत आहे. इथं आपल्याला एकंदरीत जो आहे संपूर्ण सोल, माइंड आणि बॉडीचा अलाइनमेंट झाल्यामुळं जी वर्क करण्याची क्षमता आहे, ती वर्क करण्याची क्षमता आपली इथं वाढलेली आहे हे पण दिसत आहे. त्यामुळे कामाचा जो निपटारा आहे आपल्याकडं यावर्षी 2025 या वर्षी खूप छान पद्धतीनं होत राहणार आहे. तर याच्यातून एक आपली ग्रोथ, सक्सेस आणि फायनान्स कंडिशन जी आहे ती इथं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं अट्रॅक्ट होत आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या कामाचा जो आहे तो पडून जी उन्नती आहे ती उन्नती तर साधण्यामध्ये आपण इथं सक्सेस होताना दिसत आहात, यशस्वी बनताना दिसत आहात. शिवाय एज्युकेशनमध्ये जे माझे काही स्टुडंट्स आहेत, जे माझे विद्यार्थी आहेत, तर यांच्यासाठी हे जे 2025 हे वर्ष जे आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला निकाल अपेक्षित आहे त्याप्रमाणेच आपला इथं निकाल लागताना दिसत आहे. शिवाय ज्यांना आपण एज्युकेशनसाठी त्यांचं जे काय अब्रॉडला वगैरे जाण्यासाठी ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत, तर इथं जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्या एक्झामच्या थ्रू एक तर त्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज खूप छान पद्धतीने मिळू शकतात. शिवाय एज्युकेशनसाठी बाहेर जायची इच्छा आहे त्या लोकांसाठी पण इथे एक सुवार्ताच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे एक कार्ड निघून आलेलं आहे. पण इथं आपल्याला 2 ऑफ सोर्ड्स आणि 8 ऑफ सोर्ड्सची ज्या काही एनर्जी इथे निघून आलेल्या आहेत, ह्या ज्या काही एनर्जी निघून आलेल्या आहेत, फक्त याच्यामध्ये काय होतं की आपलं मन बराच वेळेला जे आहे डिसिजन आपल्याला घेता येत नाही. डिसिजन मध्ये जे आहे आपली खूप सारी कमतरता आपल्याला दिसून येते इथं. त्यामुळं योग्य वेळेला योग्य निर्णय जर घेतला नाही तर याच्यातून सुद्धा खूप सारे आपलं नुकसान होण्याची शक्यता इथं असते. तर जर आपल्याला खूप वेळेला एक डिसिजन घेण्यासाठी आपण सक्षम नाही असं जर जेव्हा वाटत असेल तेव्हा एक छान काउन्सिलरकडे जाऊन किंवा जे त्या विषयामध्ये तज्ञ आहेत अशा लोकांच्याकडे जाऊन आपण आपले गोष्टी सांगून त्याच्याकडनं आपण जर ॲडवाइस घेतला तर याच्यामध्ये पण प्रभावीपणे याचा उपयोग 2025 मध्ये आपल्या जीवनामध्ये कळू शकतो. शिवाय तर आपल्याला जे 8 ऑफ सोर्ड्सची एनर्जी सांगितलेली आहे, खूप साऱ्या गोष्टीचा आपल्याला विचार करण्याची जी सवय आहे ना, ती पहिल्यांदा बंद करणं जरुरी आहे. कारण जी गोष्ट घडणारी नसते किंवा घडलेली पण नसते, अशा एक विचारानं आपण पूर्णपणे झपाटलेला असतं आणि त्याचं प्रेशर कुठे ना कुठेतरी इथं आपण घेत असता. कारण 10 ऑफ पॅन्टची जी एनर्जी आहे, हे प्रेशर घेतलेली एनर्जी आहे. याच्यातून काय होतं की स्वतःचं एक खच्चीकरण करून घेणं हा जो एक प्रकार असतो तो इथे आपल्या कार्याच्या आडवा येऊ शकतो आणि याच्यातून आपली एनर्जी खूप सारी ड्रेन होऊन एन्झायटी स्वरूपामध्ये काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. तर यासाठी जे आहे आपण थोडंसं मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा आपल्या वर्कआउटच्या माध्यमातून स्वतःला ज्याप्रमाणे आपण स्टेबल ठेवता येईल त्याप्रमाणे ठेवायचा प्रयत्न करा. याच्यातून काय होईल की ओव्हर प्रेशरमुळं जे आपल्याला बॅक पेन्सच्या किंवा आणखीन काही शारीरिक समस्या जर तयार होणार असतील तर त्याचा खूप आपल्याला त्रास होत राहणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतील. हेल्थच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा गोष्टी जर आहे याचा खूप सारा प्रेशर आपल्या शरीरावर, मनावर पडत असतो. आपण अतिशय एक भावनिक एनर्जी मधून आपण जात असता आणि जेव्हा आपण आपल्या इमोशन्स हेवी होत असतात तेव्हा
कुठेतरी त्याचा स्ट्रेस आपल्या शरीरावर, आपल्या बॉडीवर पडून एक वेगळ्या पद्धतीनं आपलं आजारपण बाहेर पडायला चालू होतं. यासाठी आपल्याला ही काळजी घेण्यासाठी प्रयत्न करा, की जेणेकरून स्वतःला शांत ठेवता येईल आणि स्वतःच्या कामावर आपल्याला फोकस प्रभावीपणे करता येईल. यासाठी आपल्याला जेवढा आपण प्रयत्न करता येईल त्याप्रमाणे आपण हा प्रयत्न करा. इथे आपल्याला क्वीन ऑफ सॉर्ड्स आलेली आहे, क्वीन ऑफ कप्स आलेली आहे. याचा अर्थ असा होतो, की कधी-कधी जो आहे आपल्या शरीराचा, बॉडीचा जो आहे तो आपला बॅलन्स जाण्याची शक्यता इथं दिसून येत आहे. क्वीन ऑफ कप्स आणि क्वीन ऑफ सॉर्ड्स दोन्ही पण जे आहेत एक अपोझिट लेडीज आहेत. याचा अर्थ असा आहे, की सॉर्ड्स वाली जी क्वीन्स आहे ते बऱ्याच वेळेला असा शाब्दिक प्रयोग किंवा शाब्दिक चकमक होऊन जे जीवनामध्ये काही नुकसान होणार असतं आपलं, तर त्यासाठी एक प्रोटेक्शनसाठी हे कार्ड आपल्याला सांगायचा प्रयत्न करायला आहे. आणि क्वीन ऑफ कप्स हे सांगायचा प्रयत्न करायला लागलेला आहे, की कधी-कधी भावनेच्या भरामध्ये जाऊन आपल्याकडून चुकीचे निर्णय होऊ शकतात. तर याच्यावर पण आपल्याला कंट्रोल आणण्यासाठी सांगत आहे. त्याशिवाय आपल्याला ह्या दोन्ही ज्या क्वीन्स आहेत हे सांगायचा प्रयत्न करत आहेत, की स्त्रीकडून जो आहे आपली खूप सारी कामं प्रभावीपणे सक्सेस होणार आहेत. मग ती बहीणच्या स्वरूपामध्ये असेल, ती आईच्या स्वरूपामध्ये असेल, ती वाईफच्या स्वरूपामध्ये असेल. तर इथं ज्या एक सुंदर लेडीज जे आपल्याला दिसून यायला लागलेत, यांच्याकडून आपलं हे आपल्याला यावर्षी जे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे मदत मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट इथं जे मला दिसायला आलेलं आहे, की नाईट नाईट ऑफ सॉर्डची एनर्जी इथं दिसून यायला लागलेलं आहे. कामामध्ये जे आहे ग्रोथ खूप चांगली आहे. त्याचा स्पीड खूप चांगल्या पद्धतीनं आपला असणार आहे. इव्हन जो आपला बिझनेस जो आहे थोडासा काही दिवसासाठी जो बिझनेसमध्ये काही चढ-उतार आपल्या येत असतील, तर या 2025 या वर्षी कुठे ना कुठे तर ही गाडी आपली फास्ट निघायला लागलेली आहे. याला स्पीड यायला लागलेला आहे. बिझनेस छान पद्धतीनं ग्रो होत आहे. पण त्याच्यामध्ये हे सांगायचा प्रयत्न करायला लागलेला आहे, की याच्यामध्ये काय आणखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा ॲडव्हान्स नॉलेजचा तुम्ही जर वापर केला, तर याच्यामध्ये फायनान्स आणि मनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत राहणार आहे. फोर ऑफ पेंटिकलची एनर्जी आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करत आहे, की जो पण तुमच्याकडे आता काही फंडिंग आहे, मनी आहे, पैसे आहे, जे काही तुमच्याकडे आता आहे, जिथे पण तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करणार असेल, तर कुणाच्या सल्ल्यानं करायला जाऊ नका. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून, परीक्षण करून, स्टडी करून आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. पैसे तर आपल्याकडे यावर्षी खूप येण्याची इथं शक्यता तर आपल्याला दिसायला लागलेली आहे. पण आपल्याला इन्व्हेस्ट करताना सुद्धा पूर्णपणे विचार करूनच करायचा आहे. भले मग ते शेअर मार्केट असेल, आणखीन कुठं प्रॉपर्टी तुम्ही त्याची देवाण-घेवाण करणार असाल किंवा कुणाला फंडिंग तुम्ही पुरवणार असाल, तर पूर्ण विचार करून व्यवस्थित पेपर सगळे तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. इव्हन जो आपल्याला बँक प्रपोजल रिलेटेड बँकचं जर लोन भागवायचं असेल, बँकचं लोन जर घ्यायचं असेल, तर ही पण कामं यावर्षी आपल्याला खूप छान पद्धतीनं होताना दिसत आहेत. आपल्याला आणखीन एक जी एनर्जी निघून आलेली आहे, द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. द वर्ल्ड आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, की ऑल ओव्हर तुम्ही जे वर्ष संपताना तुम्ही जे जे काही टार्गेट एक तयार करून ठेवलेले आहेत आणि त्या टार्गेटनुसार जर तुम्ही प्लॅन करून जात असाल, तर या वर्षी वर्षाच्या अंतिम दिवशी जे आहे याच्यातले बऱ्यापैकी तुमचे सगळे टार्गेट पूर्ण झालेले दिसून येतील. बऱ्यापैकी तुमचं वर्क सगळं जे आहे ते पूर्ण झालेलं दिसून येत आहे. शिवाय ज्यांना पण ट्रॅव्हलिंग करायचं आहे, टूरसाठी करायचं आहे, जॉबसाठी त्यांना कुठेतरी अब्रॉडला जायचं आहे किंवा एज्युकेशनसाठी ज्यांना जायचं आहे, तर ते पण यावर्षी सगळ्या पॉसिबिलिटीज इथं दिसून येत आहे. तर ही गोष्ट यावर्षी कुंभ राशीच्या व्ह्यूअरसाठी घडू शकते, होऊ शकते. इव्हन दो कुंभ राशीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रमोशन असेल, इन्क्रिमेंट असेल, चांगल्या पद्धतीचा जॉब असेल, जॉब स्विच करून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर ती पण एनर्जी आपल्याला जी इथं आहे ती खूप छान पद्धतीनं निघून आलेली आहे. एक खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं आपलं हे काम जे आहे ते होत राहणार आहे. जे खूप दिवसापासून जर आपले एक कामामध्ये अडथळे येताना जे आपल्याला दिसत होते, तर हे अडथळे इथं आपल्याला कमी होताना दिसत आहेत. ऑल ओव्हर एकंदरीत एनर्जी जी आहे कुंभ राशीची 2025 ची जी आहे ते खूप छान पद्धतीनं इथं निघून आलेली आहे. मेन म्हणजे इथं स्त्री वर्गाचा आपल्याला खूप सारा लाभ होणार आहे. तर स्त्री वर्गाशी आपण खूप छान पद्धतीने जमवून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांचा सल्ला मानून घ्यायचा प्रयत्न करा. शिवाय फॅमिली लाईफमध्ये सुद्धा
आपला जो लाईफ पार्टनर आहे, जी आपली वाईफ आहे, तर हिच्याकडून आपण काही टिप्स जर घेतल्या, तर ऑटोमॅटिकच त्या टिप्स ज्या आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या उन्नतीसाठी याचा आपल्याला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. फॅमिली लाईफ इथं खूप छान पद्धतीनं दिसून येत आहे. थोडेसे मतभेद आहेत. फक्त इथं पार्टनरचं मन जास्त तुटू नये अशा पद्धतीने शब्दप्रयोग करू नये, हे इथं सांगायचा प्रयत्न करायला लागलेला आहे. क्वीन ऑफ सॉर्ट्स आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करायला लागलेली आहे, की फार हार्ड आणि फार कठीण बोलू नका. दुधारी तलवारीसारखा आपण शब्दप्रयोग आपल्या पार्टनरवर करू नका. मुलांच्या बाबतीत जर इथे विचार केला, तर मुलांच्याकडून आपल्याकडनं खूप चांगल्या सुवार्ता ऐकायला मिळणार आहेत. मुलांचे जर वैवाहिकच काही विषय चाललेले असतील, तर ते वैवाहिक विषय सुद्धा मिटण्याचा इथं प्रयत्न होताना दिसत आहे. शिवाय ज्यांना पण विवाह करण्याची इच्छा आहे, तर त्यांचे विवाहाचे योग इथं बनताना दिसून येत आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खूप सारं आपण जर प्रेशर घेत राहिला, तर ऍक्च्युली आपलं आरोग्य यावर्षी चांगलं असणार आहे. पण तुम्हाला जे टेन्शन घेण्याची जी सवय आहे ना, त्या टेन्शनच्या सवयीमुळे जो आहे तो आपल्या आरोग्यावर इथं परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे. एवढं सोडलं तर बाकी आपली हेल्थ वाईज जर बघितलं, तर हेल्थ वाईजची 2025 या वर्षीची एनर्जी खूपच छान पद्धतीनं आपल्याला निघून आलेली आहे. आणखी आपण हे 9 ऑफ पेंटिकलचं बॉटम ऑफ द डेक जी एनर्जी निघून आलेली आहे ना, ज्यांना पण एक इंडिपेंडंट व्हायचं आहे आणि कोणाची हेल्प घ्यायची नाही आणि खूप दिवस झालं कोणीतरी आपल्याला मदत करत आहे, पण आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, ही ज्यांची पण काही इच्छा आहे ना, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे, की ती यावर्षी इंडिपेंडंट होणार आहे. म्हणजे स्वतःचं काम-धाम, स्वतःचं फायनान्स, स्वतःचा मनी यासाठी स्वतःची त्यांची ओळख जी आहे समाजाला होणार आहे, जगाला होणार आहे. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीचं जे आहे, इथं आपल्याला जे स्किल आहे, ते स्किल आपलं डेव्हलप होत राहणार आहे. तशी आपली एनर्जी अशा पद्धतीची होती. आपण टॅरोटला आणखीन हे विचारूया, की माझ्या कुंभ राशीच्या व्ह्यूअरसाठी आणखीन काय गाईडलाईन आहे, तर प्लीज त्यांना सांगा. थँक यू व्हेरी मच युनिव्हर्सल. थँक यू व्हेरी मच. तर इथे आपल्याला स्किझोफ्रेनियाचं कार्ड आलेलं आहे. बऱ्याच वेळेला मी मगापासून जे आपल्याला कार्डमध्ये सांगितलेलं आहे, की खूप डिसिजन असे असतात, की करेक्ट असताना सुद्धा आपल्याला असं भीती वाटत राहते, की हे माझा निर्णय चुकेल का? हे योग्य असेल का? हे अयोग्य असेल का? मी हे करायला पाहिजे का? मी ते ही जी भीती मनामध्ये आहे ना, या भीतीमधून जे आपल्या स्किझोफ्रेनियाचा जो इथं तयार व्हायला लागलेली आहे गोष्ट, तर आपल्याला ही सोडायची आहे. त्यासाठी आपल्याला मेडिटेशनचा आसरा घेणं आणि स्वतःवर हिलिंग करून घेणं अतिशय जरुरीचं आहे. तर आपण यासाठी सुद्धा प्रयत्न करा, की आधीमध्ये आपण स्वतःवर हिलिंग करून घेण्यासाठीचा प्रयत्न करत जावा. दुसरं आपल्याकडे आलेलं आहे, की विटनेसची एनर्जी निघून आलेला आहे. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही ज्या पण प्रमाणे काम करताल, त्या पण प्रमाणे तुम्हाला फळ मिळणार आहे. ज्या पण प्रमाणे तुम्ही कर्म करताल, त्या कर्माची पोचपावती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही योग्य कर्म केला, तर त्याच्यातून खूप सारं तुम्हाला एक उन्नतीच्या दिशेनं तुम्ही जाईल. तुमचं जर कर्म अयोग्य पद्धतीनं असेल, तर मग मात्र एकदम टॉपवरून खाली बॉटम लेव्हलला तुम्हाला इथं जावं लागेल. म्हणून ह्या दोन्ही दोन्ही पण गोष्टीचा एक व्यवस्थित बॅलन्स ठेवून जर तुम्ही पुढे गेला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप सोयीस्कर आणि खूप सोप्या पद्धतीने आपलं जीवन जगण्यासाठी इथं मदत होणार आहे. पुढची एनर्जी आपल्याला आहे द क्रिएटरची एनर्जी निघून आलेला आहे. जे की मी आपल्याला अगोदरही सांगितलं, की आपल्याला मेडिटेशनची अतिशय जरूरत आहे. आपल्याला हिलिंगची अतिशय जरूरत आहे. कारण तुमचा थर्ड आय जो आहे तो ऍक्टिव्ह होत आहे. तुमचे 7 चक्र जे आहेत, हार्ट चक्र याच्यामध्ये मला ब्लॉक झालेला दिसत आहे. त्याशिवाय आपला ह्याची रूट चक्र जो आहे, तर रूट चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी जे आहे ते आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. यावर्षी ते कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब झालेली इथे दिसायला आलेलं आहे. ही एनर्जी आपल्याकडे निघून जी आलेली आहे. थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला आपल्याला ही एनर्जी सांगत आहे. जितकं पण आपण कॉम्प्रोमाइज करत राहाल, त्या पद्धतीनं आपली एक जी आहे प्रगती होत राहणार आहे. तर ऑल ओव्हर कुंभ राशीच्या जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी यावर्षी फायनान्स वर्ष चांगलं आहे, वैवाहिक जीवन चांगलं आहे, आपलं जे बिझनेस चाललेला आहे त्याच्यासाठी पण आपला ग्रोथ छान पद्धतीनं चाललेला आहे. एज्युकेशन मध्ये जे माझे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष एक लाभदायक असणार आहे. धनसंपदा आपल्याकडं खूप चांगल्या पद्धतीने येत राहणार आहे. आरोग्य आपल्याकडे खूप छान पद्धतीनं अट्रॅक्ट होत आहे. थोडंसं आपल्या जिभेवर संयम ठेवणं गरजेचं आहे आणि
डोक्यावर बर्फ ठेवणं गरजेचं आहे. जर एवढ्या गोष्टी आपण सांभाळल्या, तर जे कुंभ राशीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी हे येणारं वर्ष जे आहे अतिशय सुंदर आहे. तर जेवढं आपल्याला याच्यामध्ये रिझोनेट होते तेवढं आपण ठेवून घ्या. ज्या गोष्टी आपल्याला लागू होत नाहीत त्या सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.